अरे इकडे दे, इकडे दे, इकडे. सागर सागर भुगत येणार काय? इकडे दे, इकडे दे, इकडे दे, आपल्या आईला. नमस्कार सर्वांना. आज आहे दुलवड. तर मस्त पैकी जाऊन मटण आणलंय आणि आज दुलवड बनवायची आहे. तर कसं काय बनाय मटण? मटण भारी आहे. भारी आहे ना? हा. वळखीच्या ठिकाणी गेल्यावर मटण मस्त देतात. हा. नेहमीच गिरायक आहे ना. आज म्हणजे गर्दी आहे दुकानात. हा. लय गर्दी ना. लय गर्दी आज. आणि रस्त्याने पोरं किती आडावते ते. त्यांनी पण 100-150 मला आज टोपी दिली. हाय आता त्यांना वर्षातून एकदाच त्यांचा पण खेळ आहे. आजचा दिवस आहे. पुन्हा या आठवणी राहत्यात आठवणी रात्री पोरांच्या. एका एका जागा लय पोरं असते नाही ना. मोकळ्या माणसाला पण आज पुरं आडावते ते. हं. गाड्या व्हायला तर सोडित नाही तर. आणि जर माणूस पैसे नाही द्याय गेलं हा. की त्याला मागून त्याचा फोगा आहे, ते फोगा हाणते ते. इकडे काय घेतलं? कांदा टाकलं होतं भाजायला, ते काढलं आता भाजले ते. रातची होळी पण अजून उभीच्या अजून फुलं पण नाही पडली होळीची. मग दाजी कशी काय रात्री होळी झाली? चांगली झाली. काय झाली ना मस्त. पिचकाऱ्या तुम्ही आणल्या नाही उडवायला दाजीला, दाजीने तुम्हाला. आणली ताई मी आता मीच उडावणार आहे दाजी. हा, ती खेळणारी आहेत ना ती. खेळणाऱ्यांनीच हे केल्या बरोबर भरून ठेवण्यात आहे बरं का. तुम्हाला गावत्या ना फुगत थोडंफार. आता कांदा घेतलाय चिरून, शिजाय घालून घेते चुलीव. सकाळचाच टायमिंग असल्यामुळं म्हणलं पाहुणा मी मग जाते निघून. मग त्यांना बी हुशार होईन तवा म्हणलं मग येरावाळी आपली ती पण जाते ना. पाहुणे आज रामच होतो राय ना तर पाहुणं राय ना तर म्हणजे त्यांचं ज्याच्या त्याच्या कामाचं असतं असं आहे ना प्रत्येकाच्या. आपली कशी टायमाला मेंढर सोडलीच पाहिजे तसं त्यांना बी टायमाला गेलंच पाहिजे ना तिथं. हा ना. आता एक कांदा आहे, हे खडा मसाला आहेत. तेल लय गरम झालं होतं म्हणून आधी कांदा टाकला मी. दालचीन, लवंग, मिरी, चक्रीफूल आणि पान आहेत तेजपत्ते. कोथमिरी चिरून घेतली बारीक. आता हे हिंगे टाकून घेते त्यात. हे आलं लसणाची पेस्ट आहे. हळद आहे, 1 चमचा हळद आहे मोठा. आता कोथमीर टाकून घेणार आहे त्या फोडणीला.
एक आपण मटणाला हळद मीठ लावून घेतो नंतर टाकतो त्या मटणाची वेगळी चव आणि अशी तेलात हळद कोथमीर फोडणीला टाकून नंतर मटण टाकतो त्याची वेगळी चव. आता मटण हे धुवून घेतलं या टाकून घेते त्यात. चांगलं मस्त आता मिक्स करून घेतलं. एक मिनिट भर असं झाकण ठेवून घेणार आहे आता मी. आता चांगलं हलवून घेतलं मीठ टाकून घेते त्याच्यात. आता मीठ टाकल्याबरोबर त्याला पाणी सुटायला लागलं. आता मस्त मीठ टाकून मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून पाणी ओतून घेणार आहे वर. पोरांनी बी अगदी फुग तिकडं मस्तच भरून घेतल्यात आहे. आणि इकडं माझं प्याच्या पाण्यात येऊन तांबे बुडावलं बुडाचं मातीचं. काय चाललंय सागर? हा ना पाला उठवेल ते गड्यांनी. कार्तिक आज काय कलर टाकायचा काय सागर? आंघोळ्या नाही केल्या सागरने केली वाटतं बाळांनी नाही केली. बाळा आंघोळ कर ना तू. कधी करणार? दाजी अंगावर टाकायचे ना सागर? दाजी आहे ना कार्तिक? दाजी भरायचं म्हणून आंघोळ करेन काय. हा कपडे खराब होते म्हणून त्याच्या मनात बाळाच्या मनात कालचीच कपडे कालचे कपडे खराब करायचे ते आता. त्यांना मस्त बाकी मागाशी 2 पंप पण आणले ते आणि कल नाही कऊ की कसलंय तुला कुठे कार्तिक पंप? आता हारात खोबरं बाजून बघून सागर अजून ओढवायचं आहे ना. आता बाजून घेतलंय वाटून घेणार आहे. जरा राख लागले त्याला. इकडे नका उडवू बरं का माझ्याकडे. इकडे जेवणात जाते ना आपल्या पाणी ते. आ थांबा 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 ती कपडे कोणाची तर मस्त बाकी चालले आता. पाणी उडवतो का कलर उडवताय? पाणी कलर नाही बाणायचं काम केलं वाटतं तुम्ही. मग काय मा- लय जोरात केलं. मावळण भाषांनी बोर आणले ते काय फुगा आणला इकडे. अरे लय मस्त बाकी चाललंय. उठायला लागल वाटतं मला मग आता. बस बस फुटाला फुगा कुठे बघा इकडे इकडे आणि इकडे इकडे इकडे. सागर सागर भुगत येणार आहे काय? राहिला राहिला ना सागर
त्याच मस्त बाकी झालं वाटत फुकट संपलं बोर आणली जमा करून बोरा वाड्या बोर कपड्या तुली आणि टप मिंडरी कामा आणायचं बोर आणली जेवण राहिलं करायचंय बानाय कशी करते मला अजिबात नाही पण सागर सागर माग कस्तुरा आली बघ 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 कस्तुरा पुन्हा मारायला लागले आता पॅरिंग आईला ह्याला दूध एवढं म्हणतात ना का बानाय हा मग हा ना पाणी पण बस बस दाजीजीला का एवढे नका देईन करू कपडे मस्तच पाणी सुटलं म्हटलं होली म्हणते का काय बारक माझं मटन आहे ना माझ्या कॅमेरा मन वर नाही आमच्या पाण्यावर शिजवून घेणार आहे कारण पाणी बी चांगलं सुटलं या तिकडं वाटून घेते तवर असं मधून अजून 1-2 वेळा मी लक्ष करणार आहे ह्याच्यात अजून नाही तर खाली करपायची भीती हॅपी होली जेवणात आपल्या नाही हॅपी होली जेवणात होली होई नाही तसे तुम्ही आम्हाला काय भेटणारच नाही म्हणून अशी भेटा होता का मग मला उठायला लागत वाटतं तिकडं तुम्हाला जायला का वावरांनी त्यांची आता ही झालं काय आज लोकांच्या मी बघितलं म्हणजे तोंड बाण आहे नाही टॉप हे बाण आहे माझं तोंडाचं म्हणजे हेच नाही राहिलं आज आकार आकारच नाही राहिला कसली काळीन बिंद्रीन आता होंजीचा किंवा टॉप नाही करणार हा. सिल्वर कलर हा, आज कलरच वेगळं वेगळं असं ना हॅपी होली जाईन रो पोरं. कांदा आहे आता ते भाजलेला वाटून घेते त्याच्यात खोबरं वाटलं आधी किती खुश झाली हा ना आज ना बोल कस्तुरा भाऊ इकडे काय लावलं वहिनीने ताईने काय लावलं कलर नाच बस 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 रंगपंचमी म्हणतो मस्त पाणी सुटलं मटणाला न पाणी टाकते पाणी सुटले मला सुटतं ना वर पाणी वाटलं ओळख केली करतो हा ना शिजले का बघा ना हा शिजले पाणी नाही ना ओतलं मटाने असं पटकेने शिजतं आमच्या पाणी हा इकडे बाडाने पण आता सावली केली जेवाय बसायला जेवायला बी म्हणायचं मग माणूस हे होतं ना बायडा तिकडं दवाच नाही त्या साईड उन्हाचं काय होतं माणसाचं जेवण सुद्धा कमी जातं ऊन लागले मग काय कोरडच कुठपर्यंत आलं आले आता शिजले नुसता मसाला घालायचाय वाटण वाटले त्याला पोरांना जरा काढायचंय सांगा ते डबड उचलून इथं आणून ठेव रे बाबा माझ्या माग मामी नाही देत आज बाणायचं लय पाण्याचं पाणी उपस केलं पाणी उपस करून या पण ते आता म्हणलं आता पाणी पहिल्यांदाच ओतलंय त्याच्यात अंगचं बी पाणी चांगलं सुटलं होतं मटणात वर जे ठेवलं होतं ते घेतलं आता ओतून पाणी मला मागून आख भिजवले कोण भिजवते करा पोरांना का मला इकडे पुढं शूटिंग करायला लागते मामाच्या नाकात कॅमेरा म्हणला पण तुम्ही हे करताय मागून कोण आहे कोण नाही हा? हे बी वरचं पाणी काढून ठेवलं होतं मी तवलीत गरम ना हा ते बी ओतून घेते गरम पाणी कालवण चांगलं मस्त बाकी होतं वाटण वाटलेलं येते त्यात टाकून घेते आणि थोडीशी एक उकळी येऊन देते आणि पोरांना काढून घेणार आहे मग एक उकळी आल्यावर पोरांनी लयच पाणी उपसले ना आणि उपासला आज पाणी त्यांनी
मस्त बाकीच बाण आहे जरा बायड आहे तू सावली दिली रे. हा. त्यांनी माझं काम केवढं केलं हा मग ना जुन्याचं. सीमाने दोघींनी काम असते का तेव्हा आम्ही आलो म्हणजे आम्हाला काम करा नाही पण केलं ना. आम्ही नसतो म्हणजे तुम्हाला करणंच भागायचं. अहो पण असं प्रत्येकाने ननंद भाऊ जाणे असं साथ एकामेकीला दिली पाहिजे ना माझं म्हणणे. बाणाला सावली केली म्हणून बाणा पोप टाकत बोलते नाही तर बाणायला आता कोण लागला असता खुश आहे आता बाणा. पण म्हणजे माझं तिकून काम एवढं मोठं बी झालं तिकून बी खुश इकडे चावली केली ती बी खुश आहे. आता पोरांना जरा काढते. आता पोरांना काढून घेतलंय मसाला जरा तळून घेते. आता ह्यो आपला दनगरी मसाला आहे 2 चमचे घेतलाय. ह्यो गरम मसाला आहे. त्यांची मजा आहे आज. हा मग काय हा ना आजचे दिवस आहे. आता मसाला चांगला तळून घेतला. मजा येईल जरा आजीला तेवढा जोड जरा कोथमीर टाकून घेते जरा आता वरनं. बसते ठेवा तिथं झाकण ठेवते. झालं ना कालवण तयार आता झालं तर काय. पाच मिनिटं त्या चुलीवर ठेवावं नाही का दमवायचं. म्हणजे चालल्यात आता भाकरी. म्हणजे म्हणल्या मी करते भाकरी वहिनी. इकडं मामी बाजाय बसल्यात आहे आणि म्हणजे थापायला बसल्यात या. कालवान केले मी आणि जरा माझी चालली होती भांडी धुयाची. ते जरा म्हणलं गार गार पाणी प्यायला घेऊन येतं हांडावरून गेलं तर नाही. पोरांचं तर चालली रंगपंचमी चालली लागलाच नाही. हांडा खाली उतरा हांडा तुमचा हांडा खाली उतरा इकडं सावलीला नाही तर हांडा जाईल सगळा. गार गार पाणी आणलं ना पाहुण्यानं. पाणी प्यायचं डोक्यात आरा आरा पोरा तमा तमा बस 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 आवा हांडा खाली घ्या. तमा 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 माझा डाव होता, तुम्ही डाव घेतला. राजू राजू अंकु दाजीला लाव कलर तू नाही रे मग फुगा कुणा गेला माझा. हा? देवस्थानात हाय का तो माथुरीच्या पायापाशी माथुरीच्या पायापाशी बघ की मी मागून म्हणून वाढून जायत होतो की मागून टाकणार मागून टाकणार. बाटलीपाशी आवा इकडं बादली भरली या. आवा इथं बादली भरली या पोरांनी. आता नको नको गुगल दे नको. एकदा एकदा बंदूक घेऊन गेलं त्याला गोळीच नाही वाटत त्या बंदुकीमध्ये. तुम्ही काय आता नाही मी काय ठरवलं होतं मी पाणी तिकडून घेऊन आलो खिचत होता फुगा डोक्याच्या वरून गेला. फुगा भेटला बी नाही देऊ. गार गार पाणी आला गेलो मस्त बाकी. माझं बी राहिलंय वायाच आता. तुझं काम केलं वाटतं. ती काय केलंय ना पाहुण्यांनी केलं. वरून इकडे तिकडे उडव तिकडे उडव. आता बस जेवाय पाहुण्यांनी मस्त भाकरी बाई केलं ते. कसं काय वाटतं तुले मोर लागतंय तरी सावली होती. हा बाणाचं काम तुम्ही केलं माझं आज. एकटी मा बाई तरी काय करणार आता बाणाचं तिकडे चाललंय आता वाढायचं. दाजीला 2 मिनिट ते फुगं आणलं तर ते होकायचं माझ्याकडून. दोन्ही गेलं उडून. मी डाव करायला गेलो तर त्यांनी डाव माझ्यावर केला म्हणून. आई तर पाणी वरच दिलं उलट हाताने दिल्या म्हणे. हा ना पाणी गार गार तिकडे आणायला गेलो प्यायला म्हणलं आता जेवाय बसायचे.
पाहुण्यांना कसं काय कालवण झालंय दुलवडीचं? मस्त झाले मस्त झालंय ना? जोरात एक नंबर. एक नंबर झाले ना सगळं. मग ही दुसरी पोरं का नाही जेवा बसली नादा देते ना बाळा का नाही जेवा बसली सागर शियाना आहे. हम्म.